राम राम विद्यार्थी मित्रांनो, सर्वांना जय हरी। आज आपण सुरू करणार आहोत शब्दाच्या जाती। तर सर्वप्रथम आपल्याला शब्द आणि पदातला फरक माहिती असणं गरजेचं आहे। बघा, शब्द नेमका कशाला म्हणायचं। जर समजा एखादा शब्द आहे आणि त्या शब्दामध्ये आपल्याला बघायचं काय, तर लक्षात घ्या, हा या ठिकाणी तुम्हाला शब्द दिसतोय। या शब्दामध्ये जर आपण विचार केला की हा छोटा शब्द आहे, नेमका याला किती अर्थ आहे, तर लक्षात घ्या या शब्दामध्ये ताकद किती आहे। जर असं विचारलं तर आपल्याला असे वाटेल काहीच ताकद नाहीये, पण लक्षात घ्या या शब्दामध्ये एवढी ताकद आहे की बसलेला माणूस एका क्षणामध्ये ताटकन उभा राहू शकतो आणि उभा राहिलेला माणूस कोमात जाऊ शकतो। एवढी ताकद या शब्दामध्ये आहे। तुम्हाला जरी म्हटलं मी हे बीज आहे, हे एक बी आहे आणि या बियामध्ये खूप ताकद आहे, कदाचित तुम्हाला असं वाटेल की हे काही पण सांगताय। पण बाळांनो, जर हे बीज आपण असं धरलं आणि मातीत नेऊन फेकलं तर जेव्हा ते बी उगतं आणि त्या एका बियापासून आपल्याला शेकडो बिया भेटतात। जर त्या शेकडो बिया जर आपण पुन्हा मातीत फेकल्या तर आपल्याला हजारो लाखो बिया भेटतात। आणि एका बियामध्ये ताकद किती आहे, तर एक बी, त्या एका बीजामध्ये ताकद एवढी की अख्ख्या पृथ्वीला हिरवगार करून टाकण्याची क्षमता त्या बियामध्ये आहे। वाटत होतं का आपल्याला एवढी शक्ती आहे? तसं एक शब्द आहे। शब्द आहे, शब्द एक शस्त्र आहे। मग चला लक्षात घ्या, शब्द आहे। शब्द म्हणजे मूळचा शब्द ज्याच्यामध्ये काही बदल झालेला नसतो। आता या ठिकाणी आपण म्हटलं काय, आपण म्हटलं गणेश। गणेश हा एक शब्द आहे। गणेश हा एक शब्द आहे। मग गणेश शब्दामध्ये बदल केला आपण। आता आपण काय बदल केला? आपण म्हटलं गणेश हा शब्द आहे गुरुजी। ओ गुरुजी, गणेश एक शब्द आहे। आणि मग या ठिकाणी आपण असं म्हटलं गणेशला, गणेशला। आता या ठिकाणी गणेश आहे आणि या ठिकाणी गणेशला आहे। घडतं काय बाळांनो, लक्षात घ्या, या ठिकाणी गणेश एक शब्द आहे आणि गणेशला पद आहे। पद म्हणजे काय गुरुजी? शब्दात झालेल्या बदलाला पद असे म्हणतात। शब्दात झालेल्या बदलाला काय म्हणतात? पद असे म्हणतात। म्हणून लक्षात घ्या, या ठिकाणी काय आहे, गणेश हा एक शब्द आहे आणि गणेशला काय बाळांनो? पद आहे। पद। स्वामी आई म्हणून कोणी, आईस हाक मारी, ती हाक येई कानी मज होय शोककारी, नोहेच हाक माते मारी कुणी कोठारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आई विना भिकारी आहे कोण? स्वामी। स्वामी हे, स्वामी हा एक शब्द आहे। स्वामीने, स्वामीचे, स्वामीला, या ठिकाणी शब्दात झालेल्या बदलाला काय म्हणतात? पद असे म्हणतात। शब्दात झालेल्या बदलाला पद म्हणतात। आता या ठिकाणी आपण म्हणलं राम आणि या ठिकाणी म्हणलं रामाला, काय झालं? शब्दामध्ये झालेल्या बदलाला काय म्हणायचं बाळांनो? पद असे म्हणतात। शब्द म्हणजे मूळचा शब्द, पद म्हणजे शब्द झालेला बदल। मग आता या ठिकाणी तुम्हाला हा जो बदल दिसतोय, हा बदल तुम्हाला उघड्या डोळ्यांनी दिसणारा बदल आहे। कोणता?
राम रामाला, स्वामी स्वामीचे, गणेश गणेशला. हा उघड्या डोळ्याने दिसणारा बदल आहे, पण काही बदल असे असतात जे 100% होतात पण दिसत नाही. कसं गुरुजी? पटपट सांगा चला पुढं गुरुजी, कसा नेमका बदल होतो कसा बदल होत नाही. आता लक्षात घ्या, या ठिकाणी काय म्हणलं आपण? गणेश हा एक शब्द आहे, गणेश हा एक शब्द आहे आणि गणेशला हे काय पद आहे गुरुजी? हो पद आहे. आणि चला मग आता तुम्हाला कळलं, काय कळलं? काय कळलंय? गणेश हा शब्द आहे आणि गणेशला हे पद आहे. मग आता या ठिकाणी या शब्दालाच म्हणतात प्रकृती. काय म्हणतात? प्रकृती. आणि या पदाला म्हणतात विकृती. विकृती. प्रकृतीमध्ये झालेला बदल म्हणजे विकृती आहे. प्रकृतीमध्ये झालेला बदल म्हणजे काय बाळांनो? विकृती आहे. शारीरिक काहीतरी व्याधी झाली आहे. आपण म्हणतो आधी तुमची प्रकृती ठणठणीत होती, आता काहीतरी त्रास होतो म्हणजे प्रकृतीमध्ये तुमच्या विकृती झालेली आहे. म्हणजे काय झालेलं आहे? काहीतरी बदल झालेला आहे. म्हणजे सरळ साधं सोपं गणेश काय? गणेश हे काय बाळांनो? गणेश काय आहे? गणेश शब्द आहे. म्हणजे गणेश काय आहे? प्रकृती आहे. आणि गणेशला विकृती आहे. म्हणजे लक्षात घ्या, गणेश ही प्रकृती आहे आणि गणेशला विकृती आहे बाळांनो. गणेशला काय आहे? विकृती. म्हणजे पदालाच दुसरा शब्द काय आहे? विकृती आहे. मग गणेशला विकृती आहे. गणेश गणेश प्रकृती आहे आणि गणेशला विकृती आहे. लक्षात येतंय? डोक्यात घुसतंय? जातंय का? ताण घ्यायचा नाही. काय? स्वामी प्रकृती आहे, स्वामीचे विकृती आहे. राम प्रकृती आहे, रामाला विकृती आहे. समजलं का? अरे प्रत्येकाला समजलं पाहिजे, काही अवघड नाही. गुरुजी काय? शब्द आणि पदात फरक काय? पद आणि विकृतीत फरक काय? समजलं का? अरे समजलं का? काय? गुरुजी हे झालंय, हा दिसणारा बदल आहे. पुढचा बदल सांगा. तुम्ही म्हणाले होते काही बदल दिसणारे असतात आणि काही बदल होतात पण दिसत नसतात, त्याच्याबद्दल बोला. आता बघा, आता या ठिकाणी आपण म्हटलं राम हा शब्द आहे. राम काय? शब्द आहे. राम प्रकृती आहे. मग काय करा गुरुजी? या ठिकाणचा राम घ्या. राम काय करतो? राम पत्र फाडतो. आता या ठिकाणी आपण म्हटलंय रामपत्र फाडतो म्हटलं आणि मग आपल्याला विचारलं की बाळांनो, दिलेल्या वाक्यामध्ये राम काय आहे? आता तुम्ही म्हणणार राम इथला शब्द जसाच्या तसा इथे येऊन बसला, मग या वाक्यात राम शब्द आहे. आणि अशा वेळी आपलं उत्तर चुकतं. मग गुरुजी इथला राम जसाच्या तसा इथं बसला, मनानं त्याला काय शब्द नाही? शब्द तर आहे, राम शब्द आहे, राम नाम आहे. आणि या नामाने या वाक्यामध्ये कर्त्याचं काम केलंय. बघा तुम्ही, रामपत्र फाडतो. रामपत्र फाडतो म्हटल्याच्या नंतर आपण विचारलंय काय? फाडणारा कोण? फाडणारा कोण असं विचारल्याच्या नंतर राम आहे उत्तर आलं. आता या राम या वाक्यामध्ये राम काय बनलाय? या वाक्यामध्ये राम कर्ता बनला. काय बनला? कर्ता. म्हणजे इथं शब्द होता, नाम होता, ते इथं पण आहे. शब्द आहे, नाम आहे आणि पुढची गोष्ट तो आता या वाक्यामध्ये कर्ता म्हणून आलेला आहे. म्हणजे इथे जो राम आहे जसाच्या तसा जरी इथं दिसत असला बाळांनो, तरी तो जसाच्या तसा नाही, तो बदललेला आहे. हा बदल दिसत नसला तरी झालेला आहे.
येते लक्षात? मग हा बदल दिसत नाहीये. काही बदल असेच असतात जे दिसत नसतात पण झालेले असतात. मग बाळांनो लक्षात घ्या, या ठिकाणी राम कोण बनला? कर्ता. म्हणून या वाक्यामध्ये राम शब्द नसून काय आहे? पद आहे. पद. मग आता रामपत्र फाडतो, या वाक्यामध्ये राम काय आहे? काय? पद आहे. म्हणजे बदल झालेला होता. बदल झालेला होता पण दिसत नव्हता. मग गुरुजी हा तर बदल झालेला आहे पण दिसला नाही. मग सरळ साधा आणि सोपं सांगतो की जर एखाद्या शब्दाला वाक्यात यायचा असेल तर त्याला स्वतःमध्ये बदल करून घ्यावा लागतो. तो कोणत्या न कोणत्या भूमिकेमध्ये आलेला असतो. त्याला कोणतं न कोणतं पात्र दिलेलं असतंय. राम भाऊ नाटकामध्ये त्याला कधी रावणाचं पात्र करावं लागते, कधी रामाचं करावं लागतं. मग सरळ साधं सोपं वाक्यात आला ना भाऊ, त्याला समजून चला. वाक्यात आला म्हणजे बदललेला आहे. मग गुरुजी अरे वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला पद म्हणा बाळांनो. वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला काय म्हणायचं? पद म्हणायचं. हो गुरुजी आधीच सांगायचं ना, आधी कशाला बोर केलं? आता लक्षात घ्या, काय या ठिकाणी आपण असं म्हटलं की मैना मैना रस्त्याने रे गुरुजी, मैना रस्त्याने बोलत किंवा मैना रस्त्याने हळू पळते. मैना रस्त्याने हळू पळते. आता या ठिकाणी मैना रस्त्याने हळू पळते म्हटल्याच्या नंतर आता काही विचार करायचा नाही बाळांनो. काही विचार करायचा नाही. वाक्यात येणारा प्रत्येक शब्द बदललेला असतो. त्याला काहीतरी पात्र दिलेलं असतं, काहीतरी त्याला काम दिलेलं असतं. म्हणून वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला पद असे म्हणतात. अहो गुरुजी अरे बदललं तर पद म्हणतात. आधीच सांगितलं तुम्ही. हे कुठं बदललंय? मैना जशीच तशी दिसते. आता सांगितलं वाक्यात येताना त्याचं काही काही पात्र असतं. म्हणजे वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला पद म्हणावे. वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला पद म्हणावे गुरुजी. मग सांगा पटकन. मैना काय? पद आहे. रस्ता काय? पद आहे. हळू काय? पद आहे. पळते काय? पद आहे. मग वाक्यात येणारे प्रत्येक शब्द पदाचं काम करतात. मग या सर्वच पदाला सांगितलं, विचारलं अरे तुम्ही सर्व पद आहे, तुम्ही सर्वच आमदार आहे, तुमच्यातून एखादा आपण मुख्यमंत्री करू. ते म्हणजे मुख्यमंत्री करायचा? अरे मुख्यमंत्री करायचा. मग विचारलं पहिला कुणाला? मैनाला. अग मैना ये ग ये मैना. असो मैना होती का तू काय मुख्यमंत्री? मैना म्हटली नाही, मला घरचे लई काम राहते, मी नाही होत. मग गेले रस्त्याकडं. रस्त्या अरे होतो का? कोण? मुख्यमंत्री. तो नको बाबा पद आपल्याला, नको दुसरं पद, आम्ही आजची ज्या पदावर आहे ना तेच पद बस झालं. मग गेले हळूकड. हळू होतो का? आता हे बाकीचे नाही म्हणल्यामुळं मग पर्याय कोणाला राहिला नाही, पळला. मग पळतेला विचारलं होतो का रे? पळण्याची क्रिया दाखवितो. पळण्याची क्रिया दाखवितो, वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. म्हणून याचं नाव ठेवलं मुख्य पद. मुख्यमंत्री आणि बाकीचे उपमंत्री म्हणजे उपपदे. एक मुख्यमंत्री तर बाकीचे याला उप लावा. तसं एक मुख्य पदेशा वाक्यामध्ये तो बाकीच्यांना उप लावा. म्हणजे क्रियापदाचं दुसरं नाव. क्रियापदाचं दुसरं नाव मुख्य पद आहे. क्रियापदाचं दुसरं नाव मुख्य पद आहे बाळांनो. जर क्रियापदाचं दुसरं नाव मुख्य पद असेल तर मग बाकीच्या पदाला काय म्हटलं? उपपदे.
क्रिया दाखविणारा शब्द त्याचं नाव क्रियापद, क्रिया दाखविणारं पद त्याचं नाव क्रियापद, आणि ते काय करतं, वाक्याचा अर्थ पूर्ण करतं, म्हणून त्याचं नाव काय ठेवलेलं आहे, मुख्य पद. जर गुरुजी हे मुख्य पद आहे तर बाकीच्या ज्या बाकीच्या पदांना, बाकीच्या शब्दांना काय म्हणायचं, उपपदे. समजलंय? मग लक्षात घ्या, शब्दात झालेल्या बदलाला पद म्हणतात, पदाला दुसरा शब्द आहे विकृती, आणि शब्दाला पहिला शब्द आहे प्रकृती. शब्द आणि प्रकृती एक, शब्द आणि प्रकृती एक आहे, आणि पद आणि विकृती एक, पद आणि विकृती एक आहे. आणि लक्षात घ्या, वाक्यात आलंय, समजून चालायचं, बदलून आलेलं आहे, म्हणून वाक्यात येणाऱ्या प्रत्येक शब्दाला पद म्हणतात. एकाचं नाव मुख्य पद आहे तर बाकीच्यांचं नाव काय, उपपदे. समजलंय का? आणि आता खऱ्या अर्थाने आपल्याला जायचंय शब्द आणि शब्दाच्या जातीकडे. तोपर्यंत पुढच्या व्हिडिओची वाट पहा. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र.